मानस का बधिरावे, 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 वखत से खिन्न जगता, वखत से खिन्न जगता, मानस का बधिरावे, मानस का बधिरावे, मानस मानस का बधिरावे, मानस गृह श्रृंखलाया दृढ़बद्ध पाया, गृह श्रृंखलाया, गृह श्रृंखलाया, गृह श्रृंखलाया, गृह श्रृंखलाया, आहा दृढ़बद्ध पाया, दृढ़बद्ध पाया, बलना 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 बलना, भेदतया होता बलना, भेदतया होता बलना, भेदतया होता बलना, भेदतया होता बलना, भेदतया होता, वखत से खिन्न जगता, मानस का बधिरावे, मानस का बधिरावे, मानस का बधिरावे, मानस का बधिरावे।
नमस्कार मंडळी, जाई काजळ निर्मित स्मृतिगंध प्रकाशित गंधर्वांच्या या भागात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज तुम्ही बघितलंच असेल की आपल्याकडे ज्या संगीतकारामुळे महाराष्ट्राला मराठी अभिमान गीत मिळालं आणि ज्या संगीतकारामुळे मराठी नाट्यसंगीत हे खऱ्या अर्थी तरुणाईपर्यंत त्यांच्या आयपॉड आणि आयपॅड पर्यंत पोहोचलं, तो आमच्या सगळ्यांचा लाडका संगीतकार कौशल इनामदार आपल्याला आलेला आहे. कौशल, तुझं स्वागत करतो. धन्यवाद. आज कौशलशी गप्पा मारताना काही अशा गोष्टी आपण बघूया की ज्या साधारणपणे इतर कार्यक्रमांमधनं किंवा तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसतील. कौशल, म्हणजे आपण मला आठवतंय की सप्टेंबर 2010 पासून ते जवळपास मार्च पर्यंत 9 महिने बाळंतपण करतात तसं बालगंधर्व चित्रपटाचं संगीत केलं. पण मला आता एक गोष्ट सांग की हा निर्मात्याचा फोन तुला संगीतकार म्हणून यायच्या आधीच तुझं मराठी नाट्यसंगीताविषयीचं मत आणि बालगंधर्व चित्रपट झाल्यानंतरचं मराठी नाट्यसंगीताविषयीचं मत, ह्याच्यात किती तफावत होती? माझ्याबद्दलचं मत वाईट करायचं नाही 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 मला एक ती म्हण आठवली मराठीत, असं काय हिंदीत म्हणतात की उपरवाले काही लाठी में आवाज नाही होती, तसं काहीतरी घडलं होतं असं मला माहितीये. माझ्या इतका पूर्वग्रह दूषित संगीतकार नाट्यसंगीताच्या बाबतीत जगात नसेल. वा. आणि तसं झालं म्हणजे मला अजिबातच काही कल्पना नव्हती. मला नितीन देसाईंचा फोन आला की एक चित्रपट करतोय. आता नितीन देसाई मोठं नाव म्हटल्यावर मी पण उत्साहात होतो की आपल्याला काहीतरी चांगला चित्रपट करायला मिळेल. रवी जाधव सांगितलं होतं नाव की दिग्दर्शक. मी नितीन देसाईंच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. सुबोध भावे तिकडे बसला होता, रवी जाधव बसला होता आणि मला सांगितलं की बालगंधर्वांवर चित्रपट करायचा आहे आपल्याला. तर पहिला प्रश्न मला पडला, बालगंधर्वांच्या चित्रपटात मी काय करणार? म्हणजे बालगंधर्वांचीच गाणी असणार ना. पण मोठी संधी सोडायला नको ह्या एका अतिशय स्वार्थापोटी मी हो म्हटलं. आणि मी बाहेर आल्यानंतर पहिला फोन तुला गेला की ज्या विषयातला आपल्याला काही कळत नाहीये त्याबद्दल सगळ्यात चांगलं असं असतं की ज्यांना कळतंय. म्हणजे इतकी अक्कल मला देवाने दिली होती की आपल्याला समजा एखाद्या विषयातलं कळत नसेल तर ज्याला जे कळतंय त्याला आपण फोन करून सांगावं की तू माझी मदत कर, मला मदत कर या विषयात. तेवढं मी केलं. पण त्याच्या पूर्वी नाट्यसंगीताबद्दल मला म्हणजे माझं सगळी दृष्टी पूर्वग्रह दूषितच होती. मला असं वाटायचं की जे नाट्यसंगीत मी ऐकत आलो होतो की शेवटच्या ओळीतल्या शेवटच्या माणसाला ऐकू जाईल असं ओरडून गातात ते संगीत म्हणजे नाट्यसंगीत. बरं, आता मायक्रोफोन आले त्यामुळे याची गरज काय असं मला वाटायचं. बरोबर. आणि त्यामुळे मी म्हटलं की याच्यात खरं तर मला रस नाहीये काही आणि मी बघू. मग हा चित्रपट जेव्हा मिळाला तेव्हा मी ठरवलं की पूर्वग्रह आपल्याला बाजूला ठेवला पाहिजे. आपण बॅक टू स्क्वेअर वन गेलं पाहिजे आणि पुन्हा पहिल्यापासून आपल्याला ते आवडतंय का, आपल्या नजरेतनं काही चुकतंय का असं बघितलं पाहिजे. आणि मला असं वाटतं आता की ती एक नियतीने केलेली कॉन्स्पिरसी होती की मला कळायला की तुला अक्कल नाहीये याच्यातली, ज्याच्यात तर तुला कळायला पाहिजे म्हणून ही संधी तुला देतोय. आणि मी बालगंधर्वांचं ऐकायला लागलो. तुला माहितीये की आपण त्या मुकेश नारंगांकडे जायचो आणि सकाळी पुण्याला जायचं, त्यांच्याकडे दिवसभर ऐकायचं आणि परत यायचं. जवळपास 45 तासांचं तरी आपण ऐकलं असेल त्यांच्याकडे. आणि माझ्या असं लक्षात आलं की याचा एस्थेटिक वेगळा आहे. आणि बालगंधर्व मी आधी ऐकले असते तर माझा असा नाट्यसंगीताच्या बद्दल इतका ग्रह झाला नसता. आणि त्याच्यातला गोडवा काय आहे, त्याच्यातला एस्थेटिक काय आहे हे हळूहळू मला उमजायला लागलं. आणि मला असं वाटतं की एका अर्थाने त्याचसाठी मी एक काय म्हणतो आदर्श चॉईस होतो तो सिनेमा. कारण ज्याला माहिती आहे ना तो असा थोडासा बंचुका पण होऊ शकतो. बरोबर. पण ज्याला माहितीच नाहीये तो पहिल्यापासून शिकायची तयारी दाखवतो. तसं माझं झालं. आणि नंतर मग
त्यामुळे दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड लोक आजूबाजूला जमा करण्यासाठी मला त्याची लाज नाही वाटली. की आनंद होता, तू होतास, मग प्रसाद सुद्धा त्याच्यात आला आणि मग ती टीम चांगली जमली. आणि हा माझ्यासाठी, मी तेव्हा कोणाला सांगितलं नसेल तरी हा माझ्यासाठी अत्यंत एक शैक्षणिक उपक्रम होता की मी याच्यातनं खूप शिकत गेलो आणि काय करायचं काय करायचं नाही हे मला नव्याने कळत गेलं. बरंच नाट्यसंगीत मी पहिल्यांदाच ऐकलं. तोपर्यंत जे टीव्हीवरनं कानावर पडत होतं, एकूण रेडिओवरनं जे पडत होतं तेवढंच ऐकलं होतं. त्याच्यात थोडंसं काय झालं की नाट्यसंगीत त्याचा पहिलं पर्व म्हणजे जे बालगंधर्व आणि नंतर मग या लोकांपर्यंत दीनानाथराव आणि हे सगळं इथपर्यंतच एक, आणि जे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं होतं म्हणजे जितेंद्र अभिषेकी, बरोबर, त्याच्याबद्दल मला आकर्षण होतं. पण मला असं वाटलं होतं की हे असं जुनाट झालेलं आहे आणि याच्यात काही नाही, आणि म्हणूनच अभिषेकींमुळे क्रांती झाली पुन्हा एकदा. बरोबर. पण त्याच्यात काय चांगलं होतं हे मला नक्की माहिती नव्हतं आणि हा माझ्यासाठी तो शिकण्याचा एक प्रवास होता. वा वा, मस्त. कौशल इतका खुल्या दिलाचा आणि सच्च्या मनाचा आहे की तो हे मान्य करतो की हा शैक्षणिक उपक्रम होता. पण कौशल, मला तुला अजून प्रश्न विचारायचा आहे जो तुला बऱ्याच लोकांनी आतापर्यंत विचारला असेल की बालगंधर्व चित्रपटात संगीतकाराचं काम काय? हो, तो म्हणजे हा प्रश्न तुलाही पडला असेल किंबहुना. पहिल्यांदा पडला प्रश्न, आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की हा तो डोंबाऱ्याचा खेळ असतो ना, एका तारेवरची कसरत ज्याला आपण म्हणतो की तारेवर चालत जाण्याचा, तर ते कॉन्ट्रीब्युशन आहे त्या संगीतकाराचं. वा वा. मी नेहमी सुरुवातीला त्या हिरण्यकश्यपूच्या कथेची उपमा द्यायचो त्याला की पहिल्यांदा जेव्हा नितीन देसाईंनी मला बोलवलं की तुला आता बालगंधर्वचं संगीत करायचं आहे, तर आधी वा असं झालं, नंतर मग हा, आणि ते अगदी असं जुन्या पद्धतीचं पाहिजे, आपल्याला ट्रेडिशनल पाहिजे. म्हटलं बरं, खरं पाहिजे. म्हटलं अगदी बरोबर, खरं पाहिजे, पण नवीन पिढीला आहे आवडलं पाहिजे. अच्छा, मग तो बालगंधर्वांचा आवाज असा वाटला पाहिजे खरा. म्हटलं बरोबर आहे, हो ते तर वाटलंच पाहिजे, पण तो सुबोधला पण जायला पाहिजे. हे म्हणजे हिरण्यकश्यपूनी शंकराकडे जसं वर मागितला ना की मृत्यू यायला पाहिजे, पण तो दिवसा नको, रात्री नको, काय आत नको, बाहेर नको, माणसाच्या हाती, नराच्या हाती नको, पशुच्या हाती नको. तसे हे माझ्या पुढे सगळ्या कंडिशन्स टाकायला लागले. आणि आपण नंतर पण आठवते की वेस्टर्न वाद्य वापरायची नाहीत काही, पण तरी सुद्धा साऊंड नवीन पाहिजे. बरं, साऊंडच्या बाबतीत एक फार मोठी गोष्ट अशी होती की जेव्हा बालगंधर्वांनी 2 ऑर्गन, 2 तबले आणि सारंगी असं वापरायला सुरुवात केली होती, तेव्हा ते भव्य वाटत होतं. पण आता जेव्हा घराघरात सबवूफर आहेत, तिथे हे भव्य वाटणं अशक्य आहे आता. खरंय. तर चित्रपटात चॅलेंज होतं की ते भव्य वाटलं पाहिजे, म्हणजे आपल्याला भव्यता क्रिएट करायची आपल्याला. त्यामुळे बाहेरची वाद्य वापरणं गरजेचं आहे, पण ते किती संयत वापरली पाहिजे की त्याच्यातला खरेपणा कुठे जाता कामा नये. मग कुठली वाद्य वापरायची, बरोबर, बाहेरची बाहेरची वाद्य वापरायची म्हणजे कुठली वापरायची, तर ज्याच्यामुळे ती अभिजातता जाणार नाही या संगीताची, अशी वापरली पाहिजे. मग ती कुठली आहे, तर बेस गिटार तुम्हाला नाही वापरता येणार, पण तुम्हाला चेलो वापरता येईल. तीच फ्रिक्वेन्सी ऍड करायला किंवा डबल बेस वापरता येईल. मग जी त्या काळात वाद्य होती अशी जगभरातली क्लासिकल संगीतासाठी वापरली जाणारी वाद्यच वापरायची. आणि खरी वाद्य वापरायची, खोटी वाद्य वापरायची नाही. सिंथेटिक टोन वापरायचा नाही कुठलाही. त्यामुळे बालगंधर्व चित्रपटाच्या संगीतामध्ये कुठलाही सिंथेटिक टोन नाही. आपण जी वाद्य वापरली ती खरी वाद्य वापरली. तर असा तो सगळा प्रवास त्याचा सुरू झाला. आणि फॉर एक्झाम्पल ड्रम्स नाही वापरले, ड्रम नाही वापरले, ते याला जाणारच नाहीत. म्हणजे ड्रम नाही जाणार, पारंपरिक गिटार नाही जाणार, गिटार जाणार नाही,
पण व्हायोलिन जाईल, चेलो जाईल, ओबो जाईल, आपले जे क्लासिकल हार्प वेगवेगळे जातील. तर असं त्याची अभिजातता कुठेही कमी होणार नाही अशीच वाद्य वापरली पाहिजेत त्याच्यासाठी, हे माझ्या लक्षात आलं. कौशल, जवळपास आपल्या 50-100 जणांची टीम बालगंधर्वसाठी काम करत असताना सगळ्यात महत्वाचा घटक होता तो म्हणजे सुबोध. कारण सुबोधचा चेहरा महत्वाचा होता. त्याला लोकांनी एकदा ऍक्सेप्ट केलं की मग आपल्या सगळ्यांची मेहनत फळाला आली. आणि त्यातला दुसरा घटक होता तो म्हणजे बालगंधर्वांचा आवाज प्लेबॅकसाठी. तर मला असं वाटतं की तो सगळा घटनाक्रम तुझ्याकडनं जरा ऐकूया आपण. म्हणजे जसं आपण म्हणतो की युद्धाची गोष्ट हॉर्सेस माउथ कडनं ऐकावी, तसा ह्या आवाजाची कथा काय आहे? युद्धच होतं ते. म्हणजे व्हिडिओ गंधर्व ठरला होता, आता ऑडिओ गंधर्वचा शो आपल्याला लावायचा होता. त्याच्यासाठी थोडस पुढे येतो की बालगंधर्व चित्रपटानंतर झालेली एक टीका अशी होती, कमी याच्यात आली ती पण आली, की बालगंधर्वांचाच आवाज तुम्ही का नाही वापरला. बरोबर. तर याच्यासाठी एक कारण होतं की बालगंधर्वांचं जे बरंचसं रेकॉर्डिंग होतं, रेकॉर्डेड मटेरियल, ते कराचीच्या लक्ष्मीचंद शेटजींनी केलं होतं. आणि त्यांनी अमेरिकेहून तेव्हाचं नवीन व्हिनाईल रेकॉर्डिंगचं सगळं उपकरण आणलं होतं. पण पूर्ण तंत्रज्ञान नवीन असल्यामुळे त्या याच्यात खरखर वगैरे पण खूप होती. त्याच्यात जितकं एक्सपर्टीज रेकॉर्डिंगला हवं होतं ते त्या काळात उपलब्ध 1910 ते 1937 या 25 वर्षात केलं असल्यामुळे. तर त्याच्यात खरखर वगैरे बऱ्यापैकी होती आणि ती व्हिनाईलची जी येते. बरोबर. तर आता समजा आपण असं इमॅजिन केलं की अत्यंत चकचकीत 2K व्हिडिओ मध्ये आपल्याला सुबोध भावे दिसतोय, त्याचे चकचकीत सगळे दागदागिने आणि त्या दीता लुल्लाने डिझाईन केलेल्या साड्या वगैरे आपल्याला दिसत आहेत, पण आवाजात मात्र खरखर. बरोबर. तो ब्लॅक अँड व्हाईट असता आणि त्याच्यात त्या स्क्रीनवर सुद्धा थोडेसे हे असते, तर आपल्याला वापरता आलं असतं. पण हे सगळं आत्ता घडतंय असं आपल्याला दाखवायचं आहे आणि आवाज मात्र जुना, हे दाखवणं शक्य नव्हतं. त्यामुळे आपल्याला ते रिक्रिएट करण्याची गरज होती. बरोबर. आता प्रश्न असा होता, आणि ते बालगंधर्वांचं इतकं सगळं ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा माणूस फक्त गायक नाहीये, हा एक चमत्कार आहे. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे की चमत्काराची प्रतिकृती नाही करतायत. मिरॅकल्स कॅनॉट बी रेप्लिकेटेड. तर ते काय करायचं मग, असा विचार आला की आपण बालगंधर्वांची नक्कल करणारे गायक होते, आपल्यालाही माहिती आहे की ते तसं हुबेहूब त्यांच्यासारखं गायचे, पण ती सुराची ती क्वालिटी नव्हती. मग म्हणजे चांगल्या उत्तम पुस्तकाची झेरॉक्स कॉपी वाचण्यासारखं झालेलं असतं ते. तर तसं आपल्याला ते नको होतं आणि त्यांनी तो सगळा अनुभव कमस्सल झाला असता. मग काय करायचं, तर सुरेलच गाणं ठेवूया का असं म्हणून एक जवळपास 35 गायकांची ऑडिशन घेतली तेव्हा. बरं, पहिल्या मीटिंग मध्ये मला आनंद भाटे हा 10 वर्षाचा आनंद भाटे आठवत होता की त्याने दूरदर्शनवर आनंद गंधर्व त्याच्यानंतर त्याला म्हटलं होतं, ते सादर केलं होतं गाणं. आणि मी विचारलं कुठल्या तरी गायक मित्रांना की आनंद भाटे काय, तो सध्या कुठे आणि काय करतोय, त्याला आपण घेऊया का. तर तेव्हा एक अशी ओव्हरऑल रिॲक्शन आली की आनंद भाटे आता भीमसेनजींकडे शिकत असल्यामुळे त्यांची आता गाण्याची शैली आता बदललेली, आता वेगळी आहे. त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे, नको, बघू आपण दुसरं आणखीन काही मिळतं का. 35-40 गायकांची ऑडिशन झाल्यानंतर माझ्यापेक्षा नितीन देसाईंना फ्रस्ट्रेशन जास्त आलं आणि त्यांनी एकदा मला त्यांच्या केबिन मध्ये बोलवलं आणि म्हणाले की काय चाललंय, 2 महिने झाले आणि एकही तू गाणं रेकॉर्ड केलेलं नाहीयेस, आणि माझ्यावर एकदम मानेवर तलवार आहे. आणि मी म्हटलं की मी तुला फोन केला आणि म्हटलं की एकच आता राहिलेलं आहे की समजा आपल्याला आनंद भाटेला रिजेक्ट करायचं असेल तर ते आपण ऐकून रिजेक्ट करूया. कोणीतरी सांगितलं की त्यांची आता शैली बदलली आनंद भाटे, तर असं नको करायला. म्हणून मी आणि आदित्य
आम्ही दोघंही पुण्याला गेलो आणि आनंद भाटेशी माझी ओळख नव्हती. आनंदनी दार उघडल्यानंतर पहिलं वाक्य मी जे म्हटलं ते होतं की ऍक्च्युली आम्ही तुमची ऑडिशन घ्यायला आलोय. तेव्हाही मला त्याचा हे कळला नव्हता आणि नंतर बोलल्यानंतर माझ्या एकदम लक्षात आलं की इतक्या मोठ्या गायकाला आपण ऑडिशन घेतोय वगैरे. तर मी त्यांना सांगितलं की म्हणजे तुमच्या टॅलेंटचा प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम असा आहे की आम्ही हरवलेलो आहे आणि आम्हाला वाट सापडत नाहीये. तर पण आनंद इतका म्हणजे तू चांगलाच आहे आणि म्हणजे तुझ्या तोंडावर नाही म्हणत आहे, मी मागे पण म्हटलेलं की त्यांनी आम्हाला आत घेतलं घरात, हे माझं पहिलं वाक्य असून सुद्धा. आणि मग म्हणाला की नाही नाही तुम्ही चांगलं काम करताय आणि मला त्याचा भाग व्हायला आवडेलच. आणि त्या दिवशी आपण अद्वैत पटवर्धनच्या स्टुडिओमध्ये एक ऑडिशन ठेवली होती आणि प्रसाद पण आला होता आपल्याबरोबर. आणि ऑडिशन म्हणजे गाण्याची मैफलच झाली ती. आदित्य पेटीवर बसला होता, प्रसाद तबल्यावर बसला होता, मी काचेच्या अलीकडे होतो आणि मी ते शूट करत होतो माझ्या मोबाईलवर. आणि तेव्हा पहिलं गाणं आणि पहिला आलाप वध जाऊ कोणाला घेतलं होतं. आणि तो पहिला आलाप घेतल्याबरोबर त्या मोबाईल मध्ये आलेलं आहे की आदित्य आणि मी पटकन असं एकमेकांकडे बघितलं की युरेका गंधर्व सापडले म्हणून. आणि मग आनंदला आपण सांगितलं की तेव्हा आनंद चे पण प्रॉब्लेम वेगळेच होते. तो एका कंपनीत काम करत होता झेन्सरमध्ये त्यावेळी, तर त्यामुळे आपल्याला वीकडेजला शूटिंग आणि ऍक्च्युली आम्ही खूप खुश झालो होतो की कारण तो काहीतरी सप्टेंबर मध्ये वगैरे घडलं होतं आणि आता आपल्याला नोव्हेंबर पर्यंत 2 महिन्याचा वेळ आहे, शांतपणे गाणी रेकॉर्ड करू वगैरे असं सांगितल्यानंतर आनंदादा म्हणला होता की नाही ऍक्च्युली असं आहे की मला फक्त विकेंडलाच यायला जमेल आणि त्या 2 महिन्याच्या कालावधीत फक्त 6 दिवस रेकॉर्डिंगला तो उपलब्ध असणार होता असं ती. त्यामुळे जी बालगंधर्वांची या चित्रपटातली 21 पैकी 17 गाणी जी आहे ती सगळी आपण 3 वीकेंड्स मध्ये रेकॉर्ड केलेली आहेत. खरंय. आणि बरं ती गाणी सुद्धा सरळ झाली नाही कारण बालगंधर्व काय होतं, नाट्यसंगीत आहे. तर तुम्हाला चित्रपटामध्ये ते चित्रपट संगीत होऊन येणार आहे, त्यामुळे 3 किंवा 4 मिनिटच गायला पाहिजे. बरोबर. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या उपज करण्यासाठी काही स्कोप नाही. बरोबर. पण समजा 3 मिनिटं वेळ आहे हे आनंदला सांगितलं तर त्याला रिस्ट्रिक्शन होतं ते. बरोबर आहे. आणि चित्रपटाचं कसं असतं की आपण आधी ट्रॅक करतो, मग गायक येऊन त्याच्यावर गातो. बरोबर. म्हणजे रिदम ट्रॅक होणार, मग त्याच्यावर मेलडी होणार, मग त्याच्यानंतर गायक गाणार. तो बांधलेला ट्रॅक आहे 5 मिनिटाचा 4 मिनिटाचा आणि त्याच्यावर गाणं हे ठरलेलं असतं. इथे उलट करावं लागलं. आता आनंदला बांधून घ्यायचं नाहीये, त्यामुळे त्याला ती पूर्ण मुभा दिली पाहिजे, त्याचं फ्रीडम मिळालं पाहिजे, त्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे की उपज करता येईल, जिथे वाटेल तिथे आलाप ताना घेता येतील. नाही पण हा तुम्ही जो विचार केलात ना तो माझ्यासाठी खूप चांगला ठरला. कारण मला ती सगळी प्रोसेस आठवते, म्हणजे राईट फ्रॉम ऑडिशन मग आपण ते कसं मुंबईला येऊन केलं वगैरे, तो खूप ती एक लक्षात राहण्यासारखाच तो सगळा क्रम आहे. आणि नाट्यसंगीतात तुझे आता म्हणलंस ते अगदी बरोबर आहे की ट्रॅकवर 3 आवर्तनाचा आलाप घे असं म्हणलं तर हमखास तो 3 आवर्तनाचा होणार नाही. बरोबर. याचीच खात्री असते की तसं नाही होणार ते, कारण त्यात टेन्शन मध्ये आपण गेलो तर नक्कीच होणार नाही. तर हे जे सगळे चॅलेंजेस आहेत तर त्याच्यामुळे मला आठवतंय आपण ऑर्गनचा सूर, तंबोऱ्याचा सूर आणि ठेक्याचं, तबल्याच्या ठेक्याचं एक लूप आणि त्याच्यावर मग मला फ्रीली खूप गाता आलं. ते खूप महत्वाचं होतं मला वाटतं या सिनेमात. मला वाटतं आनंदादा की तुझ्यावर जेव्हा हे आम्ही आपल्या ऑडिशन वगैरे हा शब्द आता फारच प्रिमॅच्युअर आहेत, परंतु जेव्हा आपलं ठरलं की आता तू हे गाणार आहेस तेव्हा तुझ्यावर किती दडपण होतं या सगळ्या प्रकाराचं, आणि तुला याची आधी काही कल्पना होती का तुझ्यावर पडलेला तो पहिलाच बॉम्ब होता? सुबोधनी खूप पूर्वी या प्रसंगाच्या खूप आधी मला एकदा मेन्शन केलं होतं की असं बालगंधर्वांवर आम्ही सिनेमा करतोय आणि तुझी कदाचित मदत लागेल. पण त्याच्यानंतर बरेच दिवस काही मला कोणी कॉन्टॅक्ट केला नाही, म्हणून मी म्हणलं होतं की काय माहिती नाही काय चाललंय किंवा कदाचित दुसरं कोणी गात असेल किंवा असं. पण नंतर मग ते खूपच फास्ट घडलं. म्हणजे मला वाटतं तुम्ही सकाळी आपलं फोनवर बोलणं झालं आणि दुपारी आपण लगेच भेटलो.
तर त्यामुळे तो थोडासा बॉम्ब पडल्यासारखं होतं त्या दिवसापुरतं, पण तो खूप एक चांगला योग होता माझ्या आयुष्यातला आणि करिअरमधला असं मी समजतो. कारण बालगंधर्वांचं गाणं मैफलीत जरी मी गात असलो किंवा लहानपणापासून गात असलो तरी इतक्या चांगल्या प्रोजेक्टचा पार्ट आपल्याला होता येतंय. आणि हे कम्प्लिटली वेगळं आहे की समोर सुबोध बालगंधर्व म्हणून दिसतोय आणि त्याला आपला आवाज जातोय, आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी एक खूप वेगळी होती. त्याच्यामुळे मी माझ्या दृष्टीने मग परत असं केलं की मैफलीत गाताना आपण आपलं स्वातंत्र्य थोडंसं घेऊ शकतो की थोडं त्याच्यात वेगळ्या जागा घेणं, वेगळ्या व्हरायटीज घेणं. तर थोडं माझ्या दृष्टीने मी केलं की परत बालगंधर्वांच्या सगळ्या रेकॉर्ड्स ऐकल्या की आपण प्लेबॅक या स्वरूपात जात असल्यामुळे शक्यतो परत जेवढं बरोबर प्युअर अगदी त्यांच्यासारखं प्युअर तर आपल्याला गाताच येणार नाही, परंतु जेवढं जवळ जाता येईल तेवढा प्रयत्न करावा. कौशल, मला असं वाटतं की बालगंधर्वांबद्दल जेवढं वाचलं, बोललं आणि ऐकलं गेलंय त्याच्यात कायम असं आहे की प्रत्येक संगीतकाराला हे खूप मोठं स्वप्न होतं की आपलं गाणं बालगंधर्वांनी एकदा गायला पाहिजे. म्हणजे गोविंदराव टेंबे असतील, त्यांचे गुरुजी बकलेबुवा असतील, म्हणजे त्या संगीतकाराला किती महान वाटत असेल की माझी चाल आहे आणि बालगंधर्व गात आहेत. तर मला वाटतं आजच्या पिढीमध्ये तू एकटाच संगीतकार असायस की ज्याचं गाणं व्हर्च्युअल का होईना पण पडद्यावर बालगंधर्व गायले. तर ते पहिल्यांदा बघताना, म्हणजे मी विशेष करून चिन्मयाबद्दल बोलतो कारण चिन्मया हे गाणं सगळ्यांच्याच दृष्टीने खूपच विशेष आहे आणि त्या गाण्याला आनंदाला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला एकाही अवॉर्डसाठी नॉमिनेशनही मिळालेलं नाहीये. हा भाग निराळा आहे, त्याच्याबद्दल तू सांग. पण ती मुवमेंट कशी वाटली तुला की आपलं गाणं आज गंधर्व गात आहेत? मी अत्यंत हा सगळा पिरियड होता ना बालगंधर्वाचा, तो मला अतिशय अस्वस्थ करणारा, चांगल्या अर्थाने अस्वस्थ करणारा पिरियड होता. कारण काय होतं की खरा कलाकार जो असतो ना तो सतत आशा आणि भीती यांच्या सीमारेषेवर चाललेला असतो. त्याला भीती अशी असते की आपली जी मूलतत्व आता ठरलेली आहेत की मला माहिती आहे संगीत म्हणजे काय आहे, मला माहिती आहे संगीत देणं म्हणजे काय, मला माहिती आहे. तर हे ठरत गेलेलं असतं त्याचं. तर त्या मूलतत्वाला भीती म्हणजे काही धक्का नाही ना लागणार याची त्याला भीती असते. बरोबर. पण तो धक्का लागला नाही तर तुम्ही कलेमध्ये पुढेही नाही जाऊ शकत. त्यामुळे तो मूलतत्वांना धक्का लागला पाहिजे अशी आशा पण असते. या सीमारेषेवर तो कलाकार चाललेला असतो. आणि बालगंधर्व हा असा प्रोजेक्ट होता की माझ्या सगळ्या मूलतत्वांना चांगलाच धक्का बसला. त्यामुळे मी शून्यावर गेलो आणि परत हे सुरू केलं. बालगंधर्वांचं ऐकत असताना माझ्या असं लक्षात आलं की हा कमालीचा प्रतिभावंत माणूस आहे आणि प्रचंड खिन्नता अशी आली माझ्या मनाला की आपल्याला या इतक्या मोठ्या कलाकाराला त्याच्याकडनं गाऊन घेणं तर सोडा, बघताही आलं नाही कधी प्रत्यक्ष काय असेल. कारण आता आनंद गाताना आपल्याला लक्षात येतं की त्याच्या शेजारी बसून हे ऐकणं म्हणजे काय. खरंय, रेकॉर्डवर ऐकणं ही एक वेगळी गोष्ट आहे. पण जेव्हा माणूस गातो तेव्हा तो संपूर्ण शरीर तसं गात असतं, त्याचा काय ऑरा गात असतो अख्खा, आणि ते अनुभवणं ही एक वेगळी गोष्ट आहे. तर तसं बालगंधर्वांचं काय होत असेल त्यांना अनुभवताना. आणि हे सगळं करत असताना एकदा मुकेश नारंगांच्या घरातनच असं आपण ऐकून येत होतो तेव्हा अतिशय मला असा खिन्न मनात असा विचार झाला की, आणि स्वार्थी विचार होता की बालगंधर्व आपलं कधी गाणार. आता बालगंधर्व तर नाही गाऊ शकत. तर माझ्या मनात असा विचार आला, कारण आपण सतत शोधत असतो ना चोरवाटा की काय करताय. माझ्या मनात आलं बालगंधर्व नाही गात, चल ठीक आहे, पण या चित्रपटात एक तरी असं गाणं पाहिजे की जिथे संगीत आपण केलेलं आहे, चाल आपण दिलेली आहे आणि पडद्यावर बालगंधर्व गातात. कारण नाही तर ते नेहमीची आपलं मम आत्मा गमला गाणार आणि वध जाऊ कोणाला गाणार, आपण चाल दिलेली आहे आणि बालगंधर्व गातात, असं गाणं पाहिजे. तर त्याच्यानंतर आपण आल्यानंतर एक सिच्युएशन मला अभिराम बळकमकर आणि रवी जाधवनी अशी सांगितली की इकडे काय आहे की बालगंधर्व जेव्हा व्ही शांतारामकडे गेले आणि त्यांनी चित्रपटात काम केलं, त्यांना चित्रपटाचं माध्यम काही फार जमलं नाही. म्हणजे जमलं नाही म्हणजे त्यांना काम करता येत नव्हतं असं नाही, भावलं नाही त्यांना. कारण
त्यांना जी दाद मिळण्याची सवय होती बरोबर समोरनं, ते इथे ते गाणार, मध्ये कोणीतरी कट म्हणणार, आणि त्यांना ते फार असं एका तऱ्हेने क्लोस्ट्रोफोबिक किंवा तांत्रिक असं फार तांत्रिक, वाटत असणार की त्याच्यात काही जानच नाहीये, जिवंतपणा नाही. आणि तो प्रसंग असा त्यांनी अभिरामने लिहिला होता की ते त्या सगळं क्लॉस्ट्रोफोबिक वाटायला लागतं त्यांना शूटिंगच्या वातावरणात, आणि ते तिकडनं निघून जातात, मोकळ्या शिवारावर येतात आणि गायला लागतात. मला रवी जाधवने असं विचारलं, इथे आपण जोहार मायबाप जोहार घेऊया का आगा वैकुंठीच्या राया घेऊया? तर ही दोन्ही गाणी आपण रेकॉर्ड केली होती. बरोबर. त्या क्षणी माझ्या डोक्यात अशी ट्यूब पेटली. मी म्हंटल की हीच आहे ती संधी की समजा आपण इथे म्हंटल की दोन्ही नको, आपण एक नवीन गाणं करूया. तर पण नवीन गाणं का करायला पाहिजे, आहेत नाही दोन गाणी. तर मी कन्व्हिन्स करण्यासाठी असं म्हंटल की संशय कल्लोळ नाटकाचं भरत वाक्य आहे, चिन्मया सकल हृदया, आणि त्याच्यात असं वाक्य आहे की विषय पिपासा पीडित असा निस्सारा संसारा मृगनीरा सम भुललो मी. तर चित्रपटाचं जग ही माया आहे. बरोबर. आणि मृगनीरा सम भुललो मी परिफसलो विस्मरलो तव भजनी लागाया. म्हणजे रंगभूमी हे जे माझं खरं दैवत आहे त्याची सेवा करण्याचं सोडून मी हे चित्रपटाच्या नादी का लागलेलो आहे, ही माया आहे सगळी, हे नकोच आहे आपल्याला. आपल्याला रंगभूमी हीच खरी दैवत आहे. अभिराम आणि रवी जाधव एकमेकांकडे बघितलं आणि ते म्हणाले हा हे करता येईल आपल्याला, पण याची चाल. आता गंमत अशी आहे की चिन्मया सकल हृदया याच्या पहिल्या 2 ओळी मी 1995 साली याला चाल दिली होती आपल्या अमृता कार्यक्रमाच्या वेळी. ओंकार दादरकर ते गायचा. आणि मी म्हटलं की हे गाणं आपण करूया, हे गंधर्वांचं वाटेल का. तर त्याच दरम्यान सगळा रिसर्च सुरू होता, तेव्हा कुमार गंधर्वांचं मला उमजलेले बालगंधर्व याचं रेकॉर्डिंग मी ऐकत होतो. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक दूरदर्शनवर पण दिलेली मुलाखत होती आणि त्याच्यात फार अप्रतिम बोलले होते कुमारजी. ते असं म्हणाले होते की बालगंधर्वांचा आकार हा इतका स्वाभाविक होता की ते इकारात उकारात ताना वगैरे करायचंच नाही. आकार आला की ते ताण करायचं. बरोबर. आकारात ताण, कारण तो इतका स्वाभाविक होता, इतका सहज लागायचा त्यांचा आणि इतका सुंदर होता. तर हे माझ्या कुठेतरी डोक्यात बसलं होतं. आणि एक गोष्ट मला जाणवली की चिन्मया सकल हृदया हे जे काव्य आहे त्याच्यात इतके आकार आहेत की चिन्मया सकल हृदया सदया देया गोविंदा वरवरदा कलिमल विलया. त्यामुळे आनंदला गाणं ते सांगताना मी म्हटलं की तू कुठल्याही आकारावर थांबव आणि गायला सुरुवात कर, हे गंधर्वांचंच वाटेल. मूळ चिन्मया सकल हृदयाची चाल वेगळी आहे. ती चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया सदया देया गोविंदा वरवरदा कलिमल विलया चिन्मया सकल हृदया अशी झाले ते. कारण ते सगळ्यांना म्हणायला सोपं पडेल, साधं पडेल. कारण मुळात संशय कल्लोळ हे गद्य नाटक होतं. ते मोलियरच्या एका कथेवरनं घेतलेलं, नंतर तसबिरीचा, त्याच्या आधी सुद्धा ऑल इन द रॉंग नावाचं एक इंग्लिश नाटक त्याच्यावर, त्या इंग्लिश नाटकावरनं गोपदेवलांनी तसबिरीचा घोटाळा, मग फाल्गुनरावचा फार्स असं ते नाटक लिहिलं. आणि त्या काळात आता कशी गाणी काढतात हल्ली तसं घातली होती त्याच्यात गाणी, आणि तो संगीत संशय कल्लोळ तसं केलं. त्यामुळे एक ऍक्टर्स पेअर होती ती फाल्गुनराव आणि कृतिका, आणि दुसरी होती अश्विन शेठ आणि रेवती, ही सिंगर्स पेअर होती. तर गाणी सगळी, आणि हे भरत वाक्य होतं ते कोणी जे त्याला साधं गाता येईल आपल्या सुरात तेवढं पुरतच ते होतं. पण ही चाल घेतली असती तर ती बालगंधर्वांची वाटली नसती, आणि म्हणून ती वेगळी चाल केली. आणि याच्यातलं पहिल्या 2 ओळी 95 साली आणि दुसऱ्या 2 ओळी 2010 साली. म्हणजे खरं विचार केला तर किती योगायोग आहे की याच गाण्याची चाल तुला 95 साली करावीशी वाटली, आणि तेच गाणं ह्या सिच्युएशन मध्ये इतकं
परफेक्ट फिट Perfect म्हणजे fit मला झालं वाटतं आणि की ते आपण म्हणतो ना कुठेतरी की आधी ठरलेलं असतं पुढे काय बरोबर. असं वाटायला आणि लागतं. गोबर म्हणजे देवरांनी हे गाणं तेव्हा असं लिहून ठेवलं हे हो, पण ही हो. म्हणजे योजना कुठपासून कमाल. सुरू होते ही एक वेगळी मला घटना आहे. नेहमी असं वाटतं की इतिहासातला क्षण नेमका कुठे सुरू होतो, कुठे सुरू होतो, तर हे आपण पाहायला जातो ना, तो इतिहासकारासाठी नेहमी प्रॉब्लेम असतो, कारण तो क्षण असा मागे मागे जात जातो. वा चिन्मया कसं सुचलं हं. घालायला त्या चित्रपटात, तर याचं ते गोबदेवलांना मोलियरच्या नाटकाचं अडॅप्टेशन करण्याचं सुचलं असेल तिथपर्यंत ते सगळे तो धागा जातो जातो. मागे वा वा आणि असं ते आपलं जनरेशन, त्यामुळे आपण याचा एक क्रेडिट घ्यावं असं खरं काहीच नसतं आयुष्यात. वा. ते कोणीतरी कुठेतरी पेरून ठेवलेलं असतं. त्या कधीतरी 95 साली त्या रोपट्याला मी एक झारेतनं थोडंसं पाणी घातलं, असं झालेलं आहे ते. आणि त्याच्यानंतर तो वटवृक्ष जेव्हा आनंद भाटे गायला प्रत्यक्ष चिन्मय असं कलर हृदया. पण मला तेव्हा अजून तो एक झाला. आठवतंय, जेव्हा चाल तू मला पहिल्यांदा सांगितलीस ते स्टुडिओत आपण बसलो होतो आणि आपण तिघ जण त्याच्यावर विचार अशा दृष्टीने करत होतो की हे आता कसं गायलं की ते बालगंधर्वांच्या धाटणीचं वाटेल किंवा त्या डंगाचं वाटेल. तर त्याच्यात तुमच्या दोघांच्या सजेशन्स होत्या आणि काय काय मी तशाच्या तशा जागा त्याच्यात घेतलेल्या आहेत आणि मग थोड्याशा डेव्हलप केल्या. तर त्याच्यामुळे मी नेहमी लोकांना सांगतो ते परत एकदा सांगतो की हे नॅशनल अवॉर्ड वगैरे सगळं ठीक आहे, पण याचं खरं क्रेडिट आमच्या तिघांच्या टीमवर्कला जातं असं म्हणजे नेहमी वाटतं मला की फक्त गाण्याचा तो आस्पेक्ट नाहीये, ती चाल आणि त्यातल्या सगळ्यात आपल्या सजेशन आणि ते गाणं शेवटी हे तिघांचं ते टीमवर्क असं नेहमी वाटतं. नाही प्रश्नच नाही. मंडळी, कौशल आणि आनंदाबरोबर या अशाच बालगंधर्वच्या संगीताच्या गप्पा सुरू राहणार आहेत, परंतु आपल्याला वेळेची थोडीशी मर्यादा आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणतो की ह्या एपिसोडची सांगता आपण चिन्मयानेच करूया. चिन्मयाने करूच या, पण त्याच्या आधी आनंदला याच्यासाठी नॅशनल अवॉर्ड ही मिळाला, म्हणजे बाकी सगळेच अवॉर्ड मिळाले. बरोबर. पण मला जो एक खास अवॉर्ड मिळालाय ना त्याच्याबद्दल, की जो मिळालाच नाही, म्हणजे आनंदाला झी गौरव मिळाला, स्टेट मिळाला आणि नॅशनल मिळाला, पण आपल्याला नॉमिनेशन पण नाही मिळालं. मला वाटतं हाच अवॉर्ड होता, कारण एका स्पर्धेच्या नंतर एक ज्युरीवर असणारे मला भेटले आणि ते म्हणाले की फार छान तुमच्या चित्रपटाला आनंद भाटेला मिळालं. म्हटलं हो, पण तुम्ही मला का नाही दिलं? तर ते म्हणाले तू काय केलंस त्याच्यात? चिन्मयाचं कलर हृदयाचं बालगंधर्वांचं गाणं आहे, त्याच्यात तुझं काय आहे? म्हटलं नाही, हे बरोबर आहे. आणि तो नाही मिळाला अवॉर्ड याच्यात. पण याच्यानंतर मला फार सुंदर अनुभव काही आले. त्यात एक फार छान असा अनुभव आला की मला एका ग्रहस्थांचा ईमेल आला होता की त्यांनी लिहिलं होतं की मी रोज पवई ते ठाणं का मुलुंड असा एक प्रवास करतो आणि पवईला तेव्हा एका बाजूचा रस्ता बंद ठेवायचा, काहीतरी काम चालू होतं. ते 15 मिनिटं एक बाजू थांबून राहायची, दुसरी बाजू सुरू व्हायची, मग दुसरी बाजू थांबून मग पहिली बाजू सुरू, असं असायचं. तर ते म्हणाले की एकदा मी बालगंधर्वची सीडी नेहमी चालू असते माझ्या ह्याच्यात आणि नेमकं तिथे थांबवलं जेव्हा, तेव्हा चिन्मया सुरू होतं. आणि ते म्हणाले की मी इतका गुंग झालो त्या चिन्मयामध्ये की मला असं त्या गुंगीत मी होतो आणि एकदम माझ्या खिडकीवर टकटक झाली. म्हणून मी बाजूला बघितलं तर एका माणसाने सांगितलं काच खाली करा. काच खाली मी केल्यानंतर तो म्हणाला की कधीचा ट्रॅफिक सुटलेला आहे, मी खरं तर तुम्हाला रागवायला इकडे आलो, पण ते गाणं थांबेपर्यंत मीही थांबलो, कारण ते चांगलं आहे गाणं. आता संपलंय, तर आता आपण घरी जाऊया का? तर इतका चांगला. एका बाईंनी मला, एका मुलीने लिहिलं होतं की तिच्या आजीला डिमेन्शिया किंवा अल्झायमर्स असा काहीतरी, आणि त्या व्हायलंट व्हायच्या. आणि एकदा तिचे आई वडील नव्हते, आजी असंच व्हायलंट झाली आणि तिने काय करावं तिला सुचेना, म्हणून रेकॉर्ड तिच्या त्या प्लेअर मधलं गाणं ऑन केलं. ते नेमकं चिन्मया होतं. ते चिन्मया लागलं आणि त्या आजी शांत झाल्या. वा वा वा. तर हे जे अनुभव असतात ना की मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन सुद्धा एखादं गाणं आपल्या आयुष्यात स्पर्श करतं, क्या बात आहे. हा
सगळ्यात मोठा आनंद असतो आणि याच्या पलीकडचा कुठला अवॉर्ड नाही मला वाटतं. मला अगदी बरोबर कौशल म्हणलास. मला असं वाटतं नेहमी की आपण सगळी मंडळी ह्या प्रोजेक्टसाठी कोणाकडनं तरी निवडली गेलो, म्हणजे टिकमार्क्स होतात की नाही की हा चालेल हा चालेल हा चालेल असं. म्हणजे विवेकानंद जसं म्हणायचे की इफ यू चूज अ डिव्हाइन मेक शुअर दॅट डिव्हाइन हॅज ऑलरेडी चोजन. त्यामुळे आपण सगळेजण त्याच्या काय म्हणू त्या परंपरेतलीच माणसं असू कदाचित, म्हणून आपल्याला हे काम करता आलं. आणि खरंच असं वाटतं की बालगंधर्वांची पुण्याईच होती म्हणून अगदी हे सगळं बरोबर. घडत गेलं आणि हो, तो सिनेमा झाला. अगदी बरोबर. त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं लक्ष मुख्य. म्हणजे आम्ही असं गमतीत म्हणायचो मी आणि कौशल की कौशल ही शिव्या खायची लाईन आहे. म्हणजे हे जर फसलं तर आपलं मराठी इंडस्ट्रीमध्ये नामोनिशान पण राहणार नाही. नाही, काय झालं असतं की सुबोधचं नाव झालंच असतं त्याला हे, पण म्युझिक डायरेक्टर ही शिव्या खाण्याचीच पोस्ट होती. तुम्ही काही केलं तरी तुम्ही त्या जुन्या लोकांना कसं तुम्ही कन्व्हिन्स करणार. त्यांच्यासाठी म्हणजे ते दैवत आहे. खरंय, बालगंधर्वाच्या संगीताच्या केसाला जरी धक्का लागला असता तरी आपली वाट लागली असती. पण मला वाटतं बचावलं हाच खूप मोठा अवॉर्ड आहे. नाही बचावलं, आणि मी म्हणतो तसं की त्यांचं लक्षच होतं आपल्यावर. म्हणजे आपल्याकडनं काही चुकीचं किंवा वाईटचं काम होण्याची संभावनाच नव्हती, पण आपल्याला तेव्हा ते माहिती नव्हतं. आज आपण 10 वर्षांनी म्हणू शकतो. तर मंडळी, ह्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. पुढच्या भागात कौशल बरोबर आणि आनंददादा बरोबर बालगंधर्व संगीताच्या अजून काही गमती जमती आणि किस्से तुम्हाला सांगू. परंतु ह्या एपिसोडची सांगता मात्र आपण चिन्मयाने नक्की करूया. चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सदया देया गोविंदा, सदया देया गोविंदा, वरवरदा कलिमल विलया, वरवरदा कलिमल विलया, चिन्मया सकल हृदया. विषय पिपासा पीडित सा, विषय पिपासा पीडित सा, विषय पिपासा पीडित सा, विषय पिपासा पीडित सा, निस्सारा संसारा, निस्सारा संसारा, मृगनिरासम भुललो मी, परिफसलो विस्मरलो, तव भजनी लागाया, तव भजनी लागाया, तव भजनी लागाया, तव भजनी, तव भजनी, तव भजनी लागाया, तव
तव भजनी लागाया चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया 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 चिन्मया सकल हृदया सौख्य सदानव जाठाई सौख्य सदानव जाठाई सौख्य सदानव जाठाई पापाचा तापाचा लेशन से शांति वसे लेशन से शांति वसे दे ये मोनी त्या स्थानी ने ये मोनी त्या स्थानी सुख भुवनी दासाया 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 चिन्मया सकल हृदया 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 सकल हृदया चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया सकल हृदया सकल हृदया गंधर्वगानचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मंडळी हे आम्हाला कमेंट्समधनं नक्की कळवा आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.